पाहती गवळणी कवती
पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पहाते गवळणी कवते मानते दुधा कवते मानते दुधा नंदा तुया मनती नंदा तुया कवते पालते दुधानी कवते पालते दुधानी भक्ती नंदा तुया पोरी भक्ती नंदा तुया पोरी
पाहता गवळणी कवती पाऊल पालथी दुधानी म्हणती नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे आधी चोरी केली खरे त्या विन हे नाशी दुहे नव्हे दुसरी आयसी म्हणती नंदाची पोरी आधी चोरी केली खरे सवे तुकया गेला त्याने अगुणा आणला म्हणती नंदाची पोरी आधी चोरी केली खरे विठाला हॅलो थोडासा आवाज वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरा तरुण बिंब फलाधरोष्टा पुरनेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू विठाला विठाला गवळणी तवती पालथी दुधानी आज पांडुरंगाच्या कृपेने
काल्याच्या प्रसंगामध्ये निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगवान गणरायाची ही जयंती अर्थात गणेश जयंतीच्या निमित्ताने आपल्या हातणी येथे दरवर्षी प्रमाणे साजरा होणारा उत्सव याही वर्षी साजरा होत आहे. या वर्षी उत्सवाची विशेषता ही आहे की आपल्या गावामध्ये संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही झालेली आहे. सुंदर अशा प्रकारचं टुमुकदार मार्बलचं बनलेलं गणरायाचं मंदिर, त्याच्यामध्ये मार्बलची सुरेख आणि छान मूर्ती आज विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा तिची झालेली आहे. सज्जनांनो, परमार्थ करणाऱ्याला महत्व असतं, परमार्थालाही महत्व असतं, पण सर्वात जास्त महत्व असतं परमार्थ टिकण्याला. टिकण्याला महत्व आहे, लक्षात ठेवा. आणि तो परमार्थ टिकला पाहिजे या हेतूने आपल्या गावाच्या वतीने दरवर्षी अशा प्रकारचा हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवामध्ये हरिभक्तपरायण आमचे कृष्णाभाऊ मोरे महाराजांच्या वाणीतून आपण कथा श्रवण केली. 7 दिवस त्यांच्या मुखातून, त्यांच्या मुखारविंदातून ही वाणीतून कथा असते. दररोज वेगवेगळ्या संत महात्म्यांच्या मुखातून हरी कीर्तन ऐकल्या जातात. आणि या सर्व सेवेच्या पाठीमागे आमचे जे गुणीजन आहेत, गायक आहेत, वादक आहेत, यांच्यामुळेच या पवित्र कार्याला शोभा येत असते. विठ्ठला म्हणून या हेतूनेच आजचा हा तुकोबारायांचा काल्याच्या प्रसंगातील छोटासा अभंग. आजचा दिवस अतिशय मंगलकारी आहे, मंगलमय दिवस आहे. मंगलाचं मंगल करणारा मंगलमूर्ती गणेश त्यांची आज जयंती. आपल्या गावामध्ये सिद्धविनायक गणरायाची मूर्ती स्थापन केली. इकडे बा मागचे माणसं पुढे सरका, बायांना जागा नाही, तुमच्या पाठीमागे बाया बसतील. मग माझा जागा कशाला ठेवून रिकामी, सरका पुढं. महिला मंडळ ही महिला मंडळ पुढे या फुलावर बसले चालतात. कसं इकडे पुढं तशा विठाला विठाला पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. काला भगवंताचं चरित्र आहे. चरित्र, फक्त चरित्र हा शब्द संतांना आणि देवालाच लागतो. लीला हा शब्द देवाला आणि संतांनाच लावत असतो. काय महापुरुषांचं चरित्र असतं, देवाचं चरित्र असतं, आणि तुमच्या लोकांचं विचित्र असतं, चरित्र नसतं. काय लक्षात ठेवा. म्हणून साधू संतांनी तुमच्या विचित्राचं चरित्र व्हावं यासाठी ते काम करत असतात, उपदेश करत असतात. याच्या पाठीमागे केवळ काय असतो, साधू संतांचा हा एक आदर्श भाव असतो, एक त्यांचा आदर्श चरित्र असतं, एक त्यांचा चांगला विचार असतो. आणि तेवढे विचार देण्यासाठी त्यांनी या समाजामध्ये अवतार घेतलेला आहे.
पहा मी तुम्हाला सांगतो, काल संगमनेर अकोले तालुक्यामध्ये कोतुळ नावाचं गाव आहे. अगस्त्य मुनीचा आश्रम आहे जवळ आणि कोतुळेश्वर भगवंताचं शिव मंदिर आहे. आणि जवळ जवळ तिथे एक कार्यक्रम होता. लाभ काल संगमनेर अकोल्याच्या मध्ये कोतुळेश्वर नावाचं गाव, तिथे आपले निष्ठावंत वारकरी ज्यांनी जवळजवळ 50 ते 70 वर्षापासून वारकरी संप्रदायांची सेवा केली आणि त्यांचा काल सहस्त्र चंद्र दर्शन योग होता. गौरव सोहळा काय त्यांचं वय 86 वर्ष झालं. वारकरी संप्रदायाची सेवा केली. त्या परिसरामध्ये मोठं नाव. आणि त्या कार्यक्रमाला परवा दिवशी आमचा कोतळ्याला कार्यक्रमाची समाप्ती झाली. या वर्षी कालेच्या कीर्तनाला 1,00,000 ते 1,25,000 लोक होते. तेवढं अन्नदान होतं. आणि तिथे एक स्नानाचा पर्व असतो, 3,00,000 लोक येऊन गेले. त्यांनाही तेवढं अन्नदान काय. आणि मग आम्ही तिथून त्या संगमनेरला गेलो. मोठमोठे पुढारी, मोठमोठे महाराज लोक, सर्व संत मंडळी, चैतन्य महाराज देगलूरकरांचं कीर्तन होतं. आणि आम्हाला सुद्धा त्या सोहळ्यासाठी बोलावलेलं होतं, कारण ते आमचे सुपरिचित संत होते. फार मोठा भव्य दिव्य सोहळा झाला. तिथून परभणीहून तिथं गेलो आणि दिवसभर प्रवास काय. आणि त्या कार्यक्रमाला करून तो संध्याकाळी संपला कार्यक्रम 8-9ला. म्हटलं आपल्याला आता हातनीला जायचंय झाडू घेऊन, याला झाडायला. पहिले हातण्या तयार केलेल्या असायच्या कशासाठी, ते जे गव्हाच्या याच्या राशी असायच्या का नाही, त्याच्यावरचं गोंड झाडण्यासाठी. ते गोंड वगैरे मग यायचं का नाही, मग अशी हातनी फिरवायची काय. मग चला वा म्हटलं आता या हातनीवर आपण हातनी फिरवायला जाऊ. माझ्या ठिकाणी दुसरा असताना भाऊ ते आलाच नसता. मी इतका थकलेलो होतो बरं का. पण म्हटलं चला आपले माणसं आहेत, आपलं गाव आहे की नाही, आणि घाणेरडं झाला असेल थोडस झाडून घेऊ म्हटलं. वा आमचे काम काही नाही, नुसते झाडायचे काम आहे आमचे, कचरा उचलायचे काम तुमचे. विठ्ठला विठ्ठला. आमचं काम आहे झाडून घ्यायचं, तुमचं काम आहे कचरा करायचं आणि कचरा उचलायचं. 2 काम तुमचे, आमच्यापेक्षा डबल आहे तुम्ही लोक. परंतु लक्षात ठेवा, हातनी फिरली नाही एकदा तर सर्व काही व्यवस्थित होत असतं. बरं म्हटलं चला आता आपण हातनीला जाऊ. रात्रभर प्रवास केला. 1-1:30 वाजता आलो. काय 1:30 वाजेला आल्यानंतर आमचा नियम आहे 4ला उठायचा. 2ला झोपलो 4ला, 3ला झोपलो तर 4ला उठतो, 3:45ला झोपलो तरी 4ला उठतो. नियम आहे. नाही तर कीर्तन करून जागरण झाल्यानंतर कीर्तनकार सुद्धा 11 वाजता उठतात सकाळी. झाडायचं कधी, झाडायचं सकाळी असतं झाडायचं. मग इथं आल्यानंतर सकाळी आमचे हरदास महाराज म्हणले त्यांची मूर्तीच अजून आली नाही. अरे बाबा प्राणप्रतिष्ठा काय याची करायची. पण मूर्ती आली सकाळी 7-7:30 वाजता. ती गजानन महाराजांनाच काळजी की त्यांनाही माहित होतं, मलाही माहित होतं की आपल्याला हातनीला जायचं. आणि गजानन महाराजांना सुद्धा काय माहित होतं की आपल्याला हातनीला जायचं आहे. म्हणून महाराज आले, नाहीतर महाराज तुमच्या हाती लागू शकत नव्हते. महाराज आले, ब्राह्मण मंडळी आली, विधीपूर्वक अशा प्रकारची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. आणि कीर्तनाला थोडा वेळ झालेला आहे, वेळ झालेला आहे. आणि उधळायचंच असं, त्याच्यात जास्त गोंडत राहू नये, म्हणजे हातनी फिरवायचं जास्त काम पडत नाही, असं उधळल्या गेलं पाहिजे. त्याला वारं लागतं, मग हवा जर चांगली असली तर जास्त हातनी मारायचं काम नसतं. विठ्ठला
गाणे तुम्ही किती का त्याला काही होत नाही, पण एक जर गोंड गेला नरड्यात तर काय होईल सांगता येत नाही. उलट्या होऊ शकतात, नरड बंद होऊ शकतं. हे गोंडच लय खराब आहे. म्हणून गावाचं नाव चांगलं ठेवलं पूर्वजांनी तुमच्या, है की नाही? पण आता गोंड गिंड असेल तर काढून टाका, दुसऱ्याच्या नरड्यात घुसण्याचं काम करू नका. विठ्ठला विठ्ठला. धर्म हा सर्वांचा असतो, परमार्थ हा सर्वांचा असतो, मंदिर हे सर्वांचं असतं, देव हा सर्वांचा असतो आणि संतही सर्वांचे असतात. काय सर्वांचे असतात लक्षात ठेवा. आता ती जुन्या काळामध्ये आमची एक पद्धत होती, आता आहे थोडी बहुत, जास्त नाही. काही माणसं काहीच करणार नसतात, पण पंक्तीत मात्र धोतर धरून चालणार आहे. इथं वाडा तिथं वाडा, तिथं वाडा तिथं वाडा, है की नाही? आणि त्यानं काहीच केलेलं नसतं. कुठं कचरा उचलला नसतो, कुठे पट्टी टाकलेली नसते, कुठे वर्गणी आणलेली नसते, कुठे काम केलं नसतं, कुठे सेवा केली नसते. काही न करणाऱ्या लोकांना जास्त मोठेपण हवं असतं. करा आणि मोठेपण घ्या. काय केल्यानंतर तुम्हाला मोठेपण घ्यायचं कामच पडत नाही, आपोआप समाजच तुम्हाला मोठेपण देईल. आणि करायचं काहीच नाही, आम्हाला मोठं म्हटलं पाहिजे, आम्हाला श्रेष्ठ म्हटलं पाहिजे, आमचा जास्त आहे. तर अशा भानगडी समाजातून निघल्या पाहिजे. काय अरे तुम्ही आम्ही सर्व एकच आहोत ना, भाऊबंद आहोत, सर्व आपण एकमेकाचेच आहोत. आणि कशासाठी त्या ठिकाणी असं करत असता? मी या गावची गोष्ट नाही सांगत, तिथं जातो तिथं ह्याच भानगडी आहेत. म्हणतात ना जुनी मन आहे गाव ते भानगडी. विठ्ठला विठ्ठला. काय झालं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, घडलेल्या घटना उदाहरण. एका गावामध्ये आमच्या हस्ते मारुतीची प्राणप्रतिष्ठा होती. आणि ते जुना मारुती होता, शेंदूर काढल्यानंतर 5-6 तुकडे झाले त्या मारुतीच्या मूर्ती. ती भंगलेली मूर्ती, खंगलेली. आणि मग त्यांनी मला विचारलं की बाबा त्या जुन्या मूर्तीचं काय करायचं? अरे म्हटलं तिचे तुकडे तुकडे झाले, एखाद्या मोठ्या नदीत नेऊन टाका, नाही तलावात नेऊन टाका. आणि दुसरी मूर्ती घेऊन या, 4-5 फुटाची मोठं मंदिर होतं, ती आपण आता प्राणप्रतिष्ठा करू. सर्व ठरलं, सर्व गावकऱ्यांनी ठरवलं, म्हणजे असं चांगलं करायचं, बाबा बी येणार आहे, चांगलाच उद्या भंडारा गिंडारा सर्व काही सर्व ठरलं. आणि उद्या मूर्ती बसवायची. 4 दिवसानं ती मूर्ती अगोदर तिथं नेऊन टाकली. त्याच्यामध्ये झालेली एक टीम तयार. ते आपला जुनाच मारुती बरा होता, तुकडे तुकडे झालेला, जुनाच मारुती बरा होता. आणि या लोकांनी कस काय बा, आमची जुन्यात मारुतीवर श्रद्धा होती, हे नवीन मारुती आणला आणि जुना काय केला, काही करा, आम्ही हे कार्यक्रम होऊ देणार नाही. आणि तो तुम्ही टाकलेला पुन्हा काढून आणा. आता एकच दगड असता मारुतीचा तर काढता आला, तुकडे तुकडे झालेले सापडतील का ते पाण्यात आता? मग काय झालं की बा, मग माझ्याही कानावर आलं की असं झालं. लोक कोणी हो म्हणतो, कोणी नाही म्हणतो, कोणी म्हणतो जुनीच मूर्ती पाहिजे होती, असं होतं. मग काय झालं, योगायोग चांगला होता, पण टाकायला विरोधी पार्टी होती. जे म्हणत होते की हो द्यायचं नाही, जुनी आणायची मूर्ती. टाकायला काय होती, जुनी पार्टी होती, आणि बसवायला नवी पार्टी होती. मग आम्हाला म्हणलं आमचं हे एवढं काम करून द्या. आम्ही गेलो तिथं, बसवलं सर्वांना. म्हटलं काही हरकत नाही, काही हरकत नाही, ती जुनी मूर्ती आणून तिलाही बसू, नवीला बसू. म्हटलं फक्त टाकायला कोण कोण होते? म्हणलं वरी हात करा. ज्यांनी टाकली होती त्यांनीच विरोध केला की दुसरी बसू द्यायची नाही, ती जुनी बसवायची. म्हणलं जे टाकायला होते त्यांनी आता सर्वजण चला नदीवर, आणि ते टाकायला होते त्यांना म्हणा ते काढून द्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती मूर्ती बसेल. कोणती? ती तुकडे झाले काय. आणि मग म्हणलं आमचंच काम आहे. म्हणलं टाकलंय कोण? काय ज्यानं टाकले त्यानं काढायचं म्हटलं, आणि तुमच्या मनाप्रमाणे होईल काम. गेले तिथे. मग आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर ट्रॅक्टर नेला. आम्ही मोठी मूर्ती ती जुनी, ती लागले बुड्या घ्यायला. 2-4 दगड सापडले त्याच्यातली, 2-4 तुकडे त्या मूर्तीचे. 4-5 सापडतच नव्हते.
म्हणलं ते झाल्याशिवाय इथून उठायचंच नाही म्हटलं. मधुकरी भिक्षा इथंच घेऊन या. काय आम्ही काय उठत नाही म्हणलं, ते निघलेच पाहिजे, आपल्याला तीच बसवायची म्हटलं, जोडून का बसवणं होईना. आणि मग काय झालं की त्यांच्या झाडा लागला म्हणजे ह्या शहाण्यानं म्हटलं हे असं करायचं. आम्ही काय म्हटलंच नाही. म्हटलं अगोदर झगडा मिटवा, कोणती बसवायची ते करा. काय 5-6 तुकडे वरी काढले होते आणि मग म्हणे आता नाही, आमचा सर्वांचा एकच विचार झाला, बाबा म्हणतील तसं. म्हटलं आम्ही तर म्हटलं होतं नवी बसवा, पण नवीच बसवा. काय मग ते आता याचं काय करायचं, वरी काढलेलं त्याचा एक तुकडा घेतला तरी तो मंदिराच्या पुढे पिंपळा खाली काढायलाच लावला, तिथं मोठा करून. हा समाज आहे. काय अरे विचाराचे तुकडे होऊ देऊ नका, अविचाराचे तुकडे करून फेकून द्या, ते काही उपयोगाचे नाही. पण विचार कशाला हे करता. म्हणून सर्वांनी जर चांगली मानसिकता ठेवली, चांगले विचार ठेवले, तर सर्व गोष्टी चांगल्या होत असतात. आणि भगवंताने सुद्धा गोकुळात चांगलं व्हावं याच्यासाठी काय घेतला होता, अवतार घेतला होता. देवाला घरानंदाची देवाला घरानंदाची गावा, धन्य त्यांच्या दैवा देवाला. खरोखर ते भाग्यशाली गोकुळचे लोक. छोटस गाव, काय जेवढी आपली हातनी तेवढंच गोकुळ होत. आणि त्या गोकुळामध्ये सर्व सामान्य लोक, सर्व लोक सामान्य, समान परिस्थितीचे. फक्त एकच नंद बाबा होते, ते राजा होते. त्यांच्याजवळ जे होतं ते गावात त्याच व्यक्तीजवळ एक ऐश्वर्य होतं. बाकी सर्व सेवादारी होते, सेवा करणारे होते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे, देव कोठे येतो, जिथे मन स्वच्छ असतात, जिथे विचार स्वच्छ असतात, जिथे अंतकरण पवित्र असतं, शुद्ध असतं, तिथंच परमेश्वराचा वास असतो. लक्षात ठेवा. मथुरेमध्ये गोकुळापेक्षा 100 पटीनं जास्त लोक होते. अगोदर देव तिथेच आला मथुरेमध्ये, पण मथुरेच्या कारागृहात आला. कोणाच्या घरी जन्माला आला. आणि जन्माला आल्याबरोबर सांगितलं की मला जन्माला आल्याबरोबर इथं ठेवू नका, मला गोकुळात नेऊन पोहोचून द्या.
नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी आणि मज येते. मला नंदाच्या घरी घेऊन जा. कोणाला सांगितलं? वडिलांना सांगितलं वसुदेवांना. बाबा मला त्या मथुरेमध्ये क्षणभर सुद्धा ठेवू नका. जसा मी आईच्या गर्भातून बाहेर आलो, माझी आई माझं मुख पाहिल, मला थोडस मांडीवर घेईल, लगेच तुम्ही उचला. इथं जास्त वेळ ठेवू नका, कारण इथले लोक मला राहण्याच्या लायक नाहीत. अरे कुठे घरात असो, दारात असो, गावात असो, कुठेही असो, लोक लायक असले पाहिजे, नाही? आणि तिथं काय झालं, मथुरेमध्ये सर्व नालायक लोकांचा ग्रुप झाला. सर्व नालायक. राजात नालायक काय? राजात नालायक होता तर प्रजा त्याच्यापेक्षा मग. राजा जर उलटा नाचायला लागला तर प्रजा काय सरळ नाचत असते का? नाही. यथा राजा तथा प्रजा असते. जसं मोठ्या लोकांनी केलं तसे सामान्य लोक करत असतात. आणि देवाला वाटलं की अगोदर आता आपल्याला गोकुळात जायचं. गोकुळातल्या सर्वांची मन स्वच्छ, निर्मळ मन, भोळे बाळे, अहंकार नाही. आणि माणसाला काही केल्यानंतर अहंकार येऊ नये, लक्षात ठेवा. आपण कोणती सेवा करतो, देवाची सेवा असेल, समाजाची सेवा असेल, आई वडिलांची सेवा असेल, या कोणाची सेवा असेल, माणसानं करावं, पण केलेल्या कर्तृत्वाचा अभिमान धारण करू नये. माऊली म्हणतात, हा विचारून अहंकारू सांडी दे, मग असतीच वस्तू होईल. कल्याण जर इच्छित असाल तर अहंकार सोडून द्या. विठ्ठला विठ्ठला. हो, अहंकार वाईट आहे. तुम्हाला सांगत होतो की देवानं सांगितलं की मला गोकुळात पोहोचून द्या. बाबा वसुदेवाने टोपलीत टाकलं. आता पहिली अडचण आली, कारागृहाला 7 दरवाजे एकामागे एक. इतका खतरनाक कारागृह. आणि त्या कारागृहातून बाहेर पडायचं तर दरवाजे तर चाब्या कोणाजवळ आहेत? कंसाजवळ चाब्या आहेत. चाबी लावल्याशिवाय कुलूप उघडत नाही. मग आता त्या बोला चाबी मागायला कोण जाणार? कंसाला कोणाची हिंमत आहे का चाबी मागायची? कोणाची हिंमत नाही, लक्षात ठेवा. उंदराची सभा भरली. उंदीर जमा झाले. म्हणे बापरे, या मांजरीला काहीच काम नसतात, कधी उठते ना आपल्याला खाऊन टाकते, आलेली कळत नाही. मोठा उंदीर म्हणाला, आपण काय करू की तिच्या गळ्यात घंटा बांधू. कोणाच्या गळ्यात? त्या मांजरीच्या. मग सर्व सभा भरली होती. मग विचारलं, कोण बांधणार गळ्यात घंटा? मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणं सोपं आहे का उंदराकडून? उंदर किती कोशिश केली तर उंदरात काही होऊ शकत नाही. लक्षात ठेव, शेवटी तो उंदीरच आहे. आणि मग एकही उंदीर तयार झाला नाही. अरे म्हटलं, घंटा बांधला, तिच्या गळ्यामध्ये घंटी बांधली, ती आली की आपल्याला कळ जाईल, टन 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 वाजत जाईल. मग आपण सावध हो जाऊ. मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार आहे? फार कठीण परिस्थिती आहे. तसा त्या कंसाकडे चाबी कोण मागणार? त्याने सर्व चाब्या कारागृहाच्या हातात घेतल्या होत्या. त्याला माहित होतं याच कारागृहामध्ये आपले शत्रू जन्माला येणार आहे. माझा कोण म्हणणार आहे? विठाला विठाला. लक्षात घ्या. मग प्रश्न पडला की आता जायचं कसं याच्यातून बाहेर? मग वसुदेवाने म्हटलं, देवा तू आदेश केला, तूच बघ आता कुलपाच्या कवाडांचं कसं करायचं. फटाफट कवाड उघडले. कोणावर भार घातला? तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाय. त्याच्यावर भार घातला की सर्व कामं होतात. लक्षात ठेवा. तुम्ही असं समजू नका की आम्ही करणार आहे म्हणून. तुम्ही कोणी काहीही करणार नाही. करणारा दुसराच कोणी आहे, पण आहे तुमच्यात बसलेला. तुमच्यात बसून तुमच्याकडून काम करून घेतो. तुम्ही तुमच्या पर्यंतच पोहोचले नाही तर तुमच्यात बसलेल्या पर्यंत कधी पोहोचणार?
लग्नामध्ये काय असतं, ती टोपी ते रुमाल भेटतो की नाही आहे, काही कळा आहे का त्याच्यामध्ये? हा? काहीच नाही. असे काहीतरी ती टोपीला असते, पण त्याच्यात मान असतो आपल्याला. काय असतो? एखादा का पाहुणा चुकला हुकला बाबा की त्याला राग येतो, तो लोक संकल्पच करून टाकतो त्याच्या लग्नात आयुष्यभर कधी जाणार नाही. आता कशामुळं? नुसतं ते रुमाल टोपीमुळं. रुमाल टोपी नाही, त्याच्या पाठीमागे काय तो मान आहे, तो मानच घातक आहे. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये अहंकार म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आणि मोठ्या मनाचा माणूस असला तो म्हणतो एखाद्या विसरले असतील पाहुणे, आणि जाऊ द्या काय टोपीन उपारण्यामुळे इतकं कशाला रागवायचं? विचाराचं काम आहे. ऐकलं? अविचारी नाही नाही, ते जेवणार नाही लगत तिथं, लगेच निघून जाणार. म्हणजे इतके हलकट विचार ठेवत जाऊ नका. विठ्ठला विठ्ठला. अरे लोखंडात भारी पण राहील, सोन्यात भारी पण राहील, वजन आहे त्याच्यामध्ये. चांदी भारी पण राहील, कापसात रोज उडतो रू, त्या काठशिवरीचा रू उडतो, त्याच्या ताकद आहे का? तसे हलके माणसं, त्यांचे विचार हलके असतात. लक्षात ठेवा. जे आचरणानं हलके आहे, ज्यांना विचार नावाची वस्तूच आयुष्यामध्ये पाहायला मिळाली नाही, आणि अशा माणसाकडे चांगल्या माणसानं लक्ष सुद्धा द्यायचं नसतं. लक्षात घ्या. परिस्थिती ही आहे. आपण जर वाईट माणसाचं पाहून जर आपलं चांगुलपण सोडायला गेलो, आपलं नुकसान आहे. समोरच्याचं काही नुकसान नाही, त्याचा धंदाच येतो, त्याला काय वाटत नाही. आणि कधी वाटतं ते चांगल्या माणसाला वाटत असतं. विठ्ठला. आणि मग त्या कारागृहातून पहिला प्रतिबंध आला, ते कवाडा फटाफट उघडले सर्व. दुसरा प्रतिबंध होता, ते जे द्वारपाल होते, योगायोगानं काय ते झोपी गेलेले होते, आपल्या जागेवर ड्युटीवरच झोपी गेले. वसुदेवाला वाटलं त्याच्यातलं एखादं जागा झालं की लगेच कंसाकडे निरोप जाईल, बाळ तिथं पोहोचवल्या जाणार नाही. परंतु देवानं काय केलं, त्यांना सर्वांना झोपी घातलं. असे झोपले ते. लक्षात ठेवा. ते बाळ गेलंही तिथून. तिसरा प्रतिबंध आला, यमुना. यमुनेचं पाणी आता कमरे एवढे पाणी होतं, त्याच्यातून वसुदेवाच्या डोक्यावर टोपलं. ते म्हणजे निघून जावं याच्यातून. जसा पाऊल टाकला यमुनेमध्ये, ते पाणी वरती वरती आपोआप चढायला लागलं. अरे बापरे. आता कसा हा प्रतिबंध कसा तोडायचा? पाणी कशा करता चढू लागलं की देव टोपल्यात होता, आणि टोपल्यात भगवंत होते. यमुना माईला वाटलं की देव आपल्यातून चालला, पण आपलं दर्शन झालं पाहिजे म्हणून ती वरती वरती येऊ लागली. वसुदेव गळ्यापर्यंत पाणी आल्यानंतर घाबरले, काही खरं लेकरू डुबतं मी डुबतो आता, ऐक नाही. मग देवानं काय केलं, टोपल्यातून असा पाय अंगुष्ट. देवाने पाय काढला, असा खाली केला टोपल्यातून, आणि यमुना माईला स्पर्श केला. सर 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 यमुना माय दिली वाट, यमुना माय खरी. आणि नंतर यमुने मायनं वाट दिली. नंतर पुढे गेले. पुढे गेल्यानंतर आता गोकुळात गेले, टोपलं घेऊन त्याच्यात देव. आणि तिथं राजभवनाचे दरवाजे लागलेले, आणि तिथंही द्वारपाल उभे नंदबाबाचे. अरे बाप रे. तिथले झोपी घातले तसे इथले झोपी घालले देवा. तिथले झोपी गेले, आणि नुसतं देवाना असा स्पर्श केला, त्या कवाडाला हात लावला नुसता असा, की फटाफट नंदबाबाचाही द्वार उघडलं. तिथला प्रतिबंध गेला. आता नंदबाबा त्यांच्या खोलीत झोपलेले, त्याचा दरवाजा कोण उघडणार आहे? यशोदामाई ते झोपलेले. बाळाने त्याच वेळी अशी कृपा केली, तेही दरवाजा उघडला. नंतर वसुदेवानं काय केलं, हळूच बाळ उचललं. योगायोगानं नंद बाबा दुसरीकडे झोपलेले होते. यमुना यशोदाई त्या एकाच खोली एकटी झोपलेली होती. तिच्या पलंगावर देव ठेवून दिला.
आणि टोपलं घेऊन आले. विठ्ठला विठ्ठला. अरे मार्केटला बाजारात टोपल्यात काही घेऊन गेलं तर टोपल्यातलं विकायचं असतं, टोपलं विकायचं. दारू पिणाराने तवे विकले घरातले. बाई स्वयंपाक करते त्या तव्यावरती तवे ठेवले म्हणून त्यांच्याजवळ भाजी विकायला देत जाऊ नका. दारू पिणारा जो लक्षात ठेव, काय विकून येतील हे सांगता येणार नाही. टोपलं तिथं नेऊन ठेवलं, टोपलं घेऊन परत आले. काय ते टोपलं जसं होतं तसंच घरी आणलं, परत आले. ते जे गोकुळा मथुरे मधले जे द्वारपाल होते कारागृहाचे, तेव्हा तोपर्यंत रात्र झाली पूर्ण, तोपर्यंत तसेच झोपले. आणि हे बाबा तिथून ती योगमाया त्या टोपल्यात घेतली आणि तिथून ती टोपल्यात घेऊन पुन्हा कारागृहात आणली. जशी आणली तशीच ओरडायला लागली मांडीवर ठेवल्याबरोबर. विठ्ठला ती माया आहे. माया कोण असते? जी स्वतः रडवते आणि दुसऱ्याला रडवते, तिला काय म्हणतात? स्वतः रडते आणि दुसऱ्याला रडवते, तिला माया म्हणतात. जशी आईच्या मांडीवर ठेवली तशीच बोंबलायला लागली, ओरडायला लागली. काय ओसरीव इतक्या जोरात पळाले की बाबा आता काही खरं नाही, आता काय करावं? द्वारपालाला उठवावं का काय करावं? शेवटी जसा आवाज आला तिचा योग मायेचा, तो कंसाच्या कानावर गेला अगोदर आणि झोपलेले तसेच. पूर्ण कीर्तन जरी झालं तर त्यांच्या हाती काही लागत नाही. कीर्तना झोपणाऱ्याची वर आमच्या जोड मध्ये बाबा आज लयच कमी कीर्तन केलं. तर तू जागाच कुठं होता? काय काय कमी केलं नाही, जास्त केलं नाही, पण तू जागा असता तर ती गोष्ट आहे. तर परिस्थिती अशी झाली की ज्या वेळी ही योगमाया इकडे आले, कंस जागा झाला. कंस जागा झाल्यानंतर दुराचारी आहे, दुष्ट व्यक्ती आहे, अशी लोक जागे झाल्यानंतर काय करतील काही सांगता येत नाही. लक्षात ठेवा. विठ्ठला अरे तुम्ही कंस नाही, पण तुमच्यात काय एखाद्या वेळेस कंस जागा झाला ना, मग काय नाश करेल हे सांगता येणार नाही. म्हणून बाबा हो, कंसाला आत प्रवेश देऊ नका. लक्षात ठेवा. सज्जनानं देऊ नये, दुर्जनानं देऊ नये, कोणी देऊ नये. कंस एकदा हृदयात जागा झाला की तो सर्व चौपट करत असतो, चांगल्याचं खराब करून टाकतो. काय काय करेल ते सांगता येत नाही. कंस जागा झाल्यानंतर जसा पळाला उठून तसाच कारागृहाच्या दरवाजे उघडलेले लागलेले होते. असे फटाफट त्याच्या कमरेला छाप्या होत्या. एक दरवाजा उघडला, दरवाजा खडखड वाजला तरी ते द्वारपाल उठायला तयार नाही. दोन्ही बाजूने दोन दोन असायचे, दोन्ही छातीमध्ये दोन बुक्के मारायचे की पुढचा दरवाजा उघडायचा. असे किती होते? 7 दोन्ही 14 होते. 14च्या छात्या फोडल्या त्यानं आणि नंतर ते उठले. पाहतात, अरे बापरे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. विठ्ठला एकदा नांदुर्याला कीर्तन होतं आणि त्यावेळी कृष्ण प्रकाश SP होते. त्यांचा आमचा चांगला परिचय होता. आणि मग ते आम्ही तिकडून कीर्तन करून आलो. तिथून नांदुरा ते मोताळा रोडून नांदुऱ्याच्या बाहेर पडलं 5-6 किलोमीटर की पिंपळगाव राजा रोड लागतो असं मधातून. आणि काहीतरी होतं तिथं, ड्युट्या लागलेल्या होत्या पोलिसांच्या ठिकठिकाणी चौकावर. आणि त्या रोडवर 2 पोलिसांची ड्युटी लागलेली. हिवाळ्याचे दिवस. पोलिसांना खोडे पेटवले आणि दोन्ही खुर्चीवर बसून ते शेकत होते. शकता झोपी गेली. काय आम्ही कीर्तन करून इकडं आलो, 11 वाजलेले असतील आणि कृष्ण प्रकाश SP बुलढाण्याकडून आला. त्यांच्या आमच्या गाडीच्या समोरासमोर तिथं पोलीस झोपले होते खुर्च्यावर. तिथं आमचं भेट झाली अशी. काय साहेब गेले, नुसते पोलिसांसमोर जाऊन उभे राहिले आणि नुसता पाय उचलला आणि बुटाचा पाय खडकनाचा वाजवला डांबर रोडवर. काय दोन्ही पोलिस एकदम उठले, समोर पाहतो. बापरे. काय एकानं डोकं दाबून खाली बसला आणि दुसऱ्याचे दोन्ही काम झाले. पॅन्टही भिजला, मागूनही सर्व झाले. चला आपण चला.
साहेब तिथं उभे समोर. आता एवढा मोठा अधिकारी पुरुष पोलिसात एखादी संडास झाली, लघवी झाली, दुसरा जे डोकं दाबून बसला, आता करायचं काय? नंतर म्हणे साहेब म्हणे उभे राहा. राहिले बघ कसे तरी उभे. साहेब म्हणे तुम्ही दोघही माझ्यापेक्षा वयानं मोठे, नाही तर तुम्हाला अशी काढली असे म्हणजे तुमची. आता मी तुमच्या वयाचा सन्मान करतो, अधिकारी आहे शेवटी, विचारवान आहे. माझ्यापेक्षा जर कमी वयाची असते ना, सरकारचे पैसे घेताना अशा ड्युट्या करता का झोपायच्या? तो कंसही रागावला त्या दरवाजावरती असणाऱ्या द्वारपाळावर. मूर्खाओ, खातो माझा तनखा माझी घेताना झोपायसाठी आहे का? पता नाही आत माझा शत्रू कसा आहे. आत गेले तो पोरगी दिसली, कन्या. 8व्या गर्भातून येणाऱ्या बालकापासून मृत्यू होता. आता बालक नाही, बालिका जन्माला आली. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे झालंच कसं विपरीत? पोरगा जन्माला यायचा तो पोरगी जन्माला आली. हे कसं विपरीत घडलं? आता जो घडवणार आहे त्याला माहित कसं घडलं ते काय आपल्या हातात नाही. ज्यानं घडवलं त्यालाच माहिती कसं घडवलं काय झालं. विचारला देवकीला, बाई अगं पोरगा जन्माला आला, 8वा गर्भ आहे तुझा, पोरगा जन्माला यायच्या ऐवजी पोरगी कशी जन्माला आली? ती म्हणली दादा हे मला माहित नाही, त्या जन्म घालणाऱ्या परमेश्वराला विचार देता असेल. हा माणूस नास्तिक. विठ्ठला ते म्हणाले पोरगी असो का पोरगा असो, तो शेवटी माझा शत्रूच आहे. आणि पोरीला असा हातात धरून ओढलं मांडून देवकी सोडायला तयार नाही. सोड म्हणाले, माझी शत्रू आहे. अरे 10,000 हत्तीचं बळ आहे बाबा तुझ्यामध्ये, ही पोरगी काय वाकड करणार आहे तुझं? तर लक्षात ठेवा, त्यावेळी त्या ठिकाणी कंसाने म्हटलं, कंसाची सुद्धा एक नीती होती. कंस म्हणाला शत्रूला कधी लहान समजायचं नाही. अरे सर्पाचं पिल्लू आहे म्हणून त्याला खिशात घेऊन फिरतो का आपण? किंवा विंचाचं पिल्लू म्हणून त्याला खिशात घेऊन फिरतो का? शत्रू तो शत्रूच असतो. शत्रू लहान नसतो, मोठा नसतो. शत्रू तो काय असतो? ही कंसाची नीती आहे. तुम्हाला शत्रू लहान नसतो. विठ्ठला विठ्ठला. दगडाच्या भिंती असलेला कारागृह, त्याच्यातून मुलगी ओढली, हातामध्ये कन्याकटी गर 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 फिरवली अशी, आणि अशी याच्यावर मारणार दगडावर, तशी दरवाजातून वत्ती निघून गेली. शास्त्र सांगते, नंद गोप गृहे जाता यशोदा गर्भ संभवा. यशोदेपासून जन्माला आली योगमाया, कंसाच्या हातून इष्टली आणि कुठे गेली? आकाशामध्ये जाऊन विलीन झाली. आकाशातून खाली उतरली तर विंध्य पर्वतामध्ये विंध्यवासिनी देवीच्या नावानं प्रसिद्ध आहे आज. तीच कारागृहातली मुलगी देवी. विठ्ठला विठ्ठला. दिल्यानंतर बोलू लागली ती. काय म्हणू लागली? तुझं लागे तुझ लागी वधी
उपजला माझा धी. ते काय मारतोस मला? एक छोटीशी लेकरू, छोटस बालक, छोटीशी कन्या, आणि तुला लाज वाटत नाही माझ्यासारख्या बाळाला मारतोस? लक्षात घे आतताई, लक्षात ठेव. अरे मला मारायला निघाला पण मी तुझ्याकडून मारणारी नाही, लक्षात ठेव. आणि तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे हे स्वतः कंसाने ऐकलं, मग आता जास्त घाबरला. विठाला विठाला. माझा शत्रू जिवंत आहे हे ज्याने त्याने प्रत्यक्ष ऐकल्यानंतर आता मात्र फार घाबरला. आणि कोठे असेल, काय असेल, कसा येईल, कसा मला मारेल याच्या विवंचनेमध्ये, चिंतनामध्ये तो सारखा डुबून जायचा. अन्न सुटलं, पाणी सुटलं, खात नाही, पित नाही, काळजीच काळजी झाली. काय माझा शत्रू जिवंत आहे, कारागृहातून गेलाच कसा? एवढा बंदोबस्त असताना सुद्धा. काय एवढा बंदोबस्त असताना सुद्धा ही घटना कशी घडते? विठ्ठला विठ्ठला. अरे सर्व बंदोबस्त असताना, सर्व काही असताना घटना घडते म्हणजे कुठेतरी त्या लोकांमध्येच पाणी मुरलेलं आहे, ज्या बंदोबस्तातल्या लोकांत, त्याच्यात कोणतरी फितूर झालेलं आहे. लक्षात ठेवा, महाभारतामध्ये शकुनी होता. काय होता तो? नुसतं फितुरीचं काम करायचा, माणसांना फितूर करून द्यायचा. देव युद्ध मोडण्यासाठी आला, पांडवांना युद्ध करण्याची इच्छा नाही. कौरवातले कितीतरी लोक होते, त्यांना सुद्धा वाटत होतं की युद्ध व्हायला नको, विनाश होईल. परंतु पहा, एक शकुनी सर्वांना उरून पुरला, एकच होता, इतका खतरनाक. जी माणसं चांगल्या रस्त्यानं जातात लगेच आडवा होऊन त्यांचे कान भरायचा. आणि अशानं असं आहे, तशानं तसं आहे, तुम्ही काय वेडे झाले का? म्हणजे एका शकुनीमुळे संपूर्ण महाभारत घडला. शकुनी काही दुसरा होता का? शकुनी सुद्धा सक्का मामा होता. कोणाचा? तुमच्यातला होता. कोणाचा मामा तो? अरे सक्का मामा होता दुर्योधनाचा. आणि असं नाही किंवा त्यावेळी संपूर्ण जगामध्ये एक शकुनी होता, त्यांनी एवढी आग लावली. आता एका गावात कितीतरी शकुनी आहेत, म्हणजे शकुनीचा संभरायला पंथ वाढला जास्त. एक एका गल्लीत, एका गल्लीत काय शकुनी सापडतील तुम्हाला. आणि शकुनीचं काम एकच आहे, जिथं चांगलं चालत असेल तिथे कसं बिघडून द्यायचं, हे कोणाचं काम आहे? गांधारी म्हणाली, दादा अरे पोरं नको बिघडू. तिचा भाऊ होता सगळा, माझे पोरं कशाला बिघडवण्यासाठी आला? तो म्हणाला, बिघडणार नाही, तुझा वंशच चोपट करून टाकील. सख्या बहिणीचा वंश चोपट करून टाकला, कोणी जिवंत ठेवलं नाही. मामा म्हणायचं का त्याला? तुमच्यातही भरपूर मामा आहे, नवरीच्या नवरदेवाच्या पाठीमागे उभे राहतात का नाही? आता बंद करा ती प्रथा. मामा काय उभे करतात? मामानं काम कोणते केले? लक्षात ठेवा. आणि तेव्हापासून भाषानं कधी पूर्ण विश्वास मामावर टाकायचा नाही, लक्षात ठेवा. माम भाषाचं कधी जमत आबा, लक्षात घ्या. काय असतं? मामाची पोरगी करा म्हणा, आणि मामाची पोरगी असते ती बायकोची सख्या भावाची पोरगी असते. दुसरीकडून आणलेली पोरगी सेवा करेल, पण मामाची पोरगी कधी सेवा करणार नाही. आतेच लिहून घ्या तुम्ही. आता तुमच्या हातलीमध्ये करत असेल कोणती गोष्ट वेगळी. विठाला भावाची पोरगी म्हणून माझी सेवा करून म्हणून आणली, काहीच नाही, लय बेकार निघाली. म्हणून माम भाषेची जोडी. कोणतंही मामान भाषाने एक काम करू नये, हॉटेल सुद्धा लावू नये. माम भाषेची हॉटेल चालत नसते. काही ठिकाणी माम भाषेच्या हॉटेलीचे नाव आहेत, काही ठिकाणी आम्ही वाचले, रस्त्यावर वाचतो. आम्हाला काय कामे रस्त्यानं जातात, हॉटेलीचे नाव जेव्हा दिसेल ते वाचायचे. माम भाषे म्हणून फक्त माम भाषेची जोडी फक्त बाईलाच चालते.
बैलात का माम भाषेच्या जोडीचे बैल असतील त्याची समृद्धी वाढली म्हणून समजा, पण माणसात नका लावत जो देव आला कुठे? गोकुळात आला देव. कशामुळे गोकुळात आला? सर्व गोकुळवासी शुद्ध मनाचे होते, पवित्र हृदयाचे होते, सर्वांचे सामान्य विचार गरीब लोक. खायचं प्यायचं, धंदा करायचा, व्यवसाय करायचा, दुधाचा धंदा होता, बाकी काही दुसरं होत नव्हतं. म्हटलं जसं खाणं असतं तसा संस्कार असतो, जसं खाता तुम्ही तसे तुमचे संस्कार होतात. विठाला जुन्या काळामध्ये एक भंडारा होता, मोठा भंडारा झाड होतं, 1000-2000 लोकांचा भंडारा. आणि त्या भागात काय तरी प्यायची प्रथा होती. तरी म्हणजे ते भाजीवले तर लाल पाणी. आणि मग ते माणसं बसले, मी साधूच होतो, बसलो होत्या का बाजूला. एकूण एकाला मिशा दाखवू लागले. मिशा दाखवायचा कोणता कार्यक्रम आहे म्हटला हवा, कारण त्या तरीनं मिशा भिजलेल्या, त्या लाल लाल झालेल्या. ते म्हणे बघ माझ्या किती भिजल्या, एकाची तर नाकापर्यंत भिजल्या होत्या. म्हणजे काय बहादुरी आहे का ती? असं जर तुम्ही अन्न खाल्लं तर तुमची बुद्धी तशीच होणार. विठ्ठला म्हणून जैसे खावे अन्न तैसे होय मन. आणि गोकुळामध्ये सर्वांच्या बुद्ध्या चांगल्या का होत्या की अन्न चांगलं खात होते, सात्विक. दूध दही तूप ऐकले असं सात्विक अन्न खात होते. तऱ्या पीत होते का तुमच्यासाठी? विठ्ठला आणि नंद बाबाच्या घरी भगवंत आता लीला करायला सुरुवात करतात. सर्वात पहिली लीला रांगण्याची झाली. रांगण्याची लीला आहे. हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधरी. रांगल्यापासून गायी राखण्यापर्यंत हे काल्याचं चरित्र भगवंताने गोकुळात केलं. गोकुळची पूर्ण लीला सात्विक आणि गोकुळ सोडून भगवंतानं बाहेर केलेल्या लीला मात्र खतरनाक लीला आहे. विठ्ठला तळा हात Yeah.